तर फायनली आत्ता वाजले रात्रीचे जवळजवळ 1:30 वाजून गेलेत. 1:30 वाजले आणि आत्ता आपण घरी आलोय. काय झालं काय असतोय? अरे येडा चोट. तर मित्रांनो आत्ता वाजले संध्याकाळचे 11, रात्रीचे 11 वाजलेत आणि अजूनही आपलं काम चालू आहे. पाठीमागे जर तुम्हाला दिसत असेल तर हे मुरुम वगैरे सगळं आपल्याला हे लेवल करायचं होतं. बराच वेळ गेला त्यात आणि जिथं दिवसभर आपलं काम चालू होतं ते काम आपलं बंद पडलेलं आहे, ते पुढे ढकललेलं आहे काम. त्याला अजून बराचसा टाइम जाणार आहे. आणि आत्ता आपलं इकडचं काम फायनल झालं आहे. उद्या सकाळी जायचं आपल्याला मरकळला. तर आत्ता फक्त मला मशीन घरी घेऊन जायचे. कामाच्या धावपळीत एवढं घराकडे दुर्लक्ष होतं ना कधी कधी प्रमाणाच्या बाहेर, पण काय ऑप्शन नाही आहे. शेवटी काम पण केलं पाहिजे. आत्ता वाजले जवळजवळ रात्रीचे मला वाटतं 11:30 पावणे 12 वाजून गेले आणि ऋतुजा अजून उपाशी आहे, कारण मी अजून घरी गेलेलो नाही, ती पण जेवलेली नाही. तर आता जवळच इथं हॉटेल आहे, हॉटेलमधून काहीतरी पार्सल घेऊन जातो. मी घरी गेल्यानंतर जेवण वगैरे करायचं. सकाळी मात्र मला मरकळला जायचं. मरकळ जवळजवळ 30 किलोमीटर लांब आहे आणि 30 किलोमीटर म्हटल्यावर मला सकाळी जवळजवळ 6 वाजताच निघायला लागणार आहे. 6 वाजता गेल्यानंतर जवळजवळ 50 ते 60 गुंठ्याचा प्लॉट आहे, तो आपल्याला डेव्हलप करायचा आहे. इंटरनल रोड वगैरे, ड्रेनेज वगैरे असं बरंचसं काम आहे तिथं. तर आत्ता फक्त तिथून पार्सल घेतो. घरी गेल्यानंतर जेवण करायचं. जेवण घरी जाता जाता मला 1 वाजणार आहे. 1 नंतर घरी गेल्यानंतर फ्रेश व्हायचं. त्याच्यानंतर जवळजवळ 2 वाजणार आहे झोपतानाच. आत्ताच पार्सल वगैरे घेतलं. हे आपलं पार्सल. थोडंसं रस्त्याला काळजी घ्यायला लागते बाबा. पुणे नाशिक हायवे म्हणतात, कधी काय होईल आणि कधी ॲक्सिडेंट होईल सांगताच येत नाही. आपली ब्लॅकपल तिथं उभी आहे रस्त्याच्या बाजूला. हा आमचा राजगुरुनगरचा टोल नाका. तर आत्ता मला जायचं आहे घरी. गाड्या एकदम फास्ट येतात, त्यामुळे मी पण फास्ट चाललो आहे. कधी काय होईल सांगता येत नाही या रोडला. आपली ब्लॅकपल इथं उभी आहे मस्तपैकी. आता मला फक्त घरी जायचं, जेवण करायचं. भूक लागली प्रमाणाच्या बाहेर. जेवण वगैरे करतो, सीधा झोपून घेतो बाई. आत्ता वाजले रात्रीचे जवळजवळ 1:30 वाजून गेलेत. 1:30 वाजले आणि आत्ता आपण घरी आलो आहे. ब्लॅकपलला थोडंसं लॉक करून घेऊ. ओके, म्हणजे काय विषय राहणार नाही. आपलं चार्जिंगची केबल मंगळसूत्रासारखी गळ्यात घातली. हे आपलं पार्सल आणि आत्ता आपण चाललो आहे घरी. आता 2-3 तास झोपायचं. डिझेलचं कॅन पण इथंच आहे. ठीक आहे, सोसायटीत काही सिक्युरिटीचा विषय नाही, कोणी काही घेऊन जाणार नाही आपलं. तर आत्ता जेवण वगैरे करायचं, झोपायचं 2-3 तास आणि त्याच्यानंतर सकाळी परत आपल्याला मरकळला जायचं आहे. तर आत्ता आहोत आपण आपल्या कालच्या राजगुरुनगरच्या प्लॉटवरती. काल आपण इथं हे सगळे दगड वगैरे होते, इकडं मुरुम पडलेलं होतं, हे सगळं क्लीन केलं. मुरुम बॅक साईडला आपण सगळं त्या साईडला टाकून दिला. काही मुरुम ह्या ठिकाणी फिल केला. आत्ता मात्र आपल्याला ही जी माती वगैरे हे सगळं हवारी करायचं आहे. खरं तर आपल्याला आज मरकळ जायचं होतं, मी काल पण सांगितलं, सकाळी येताना पण सांगितलं, पण ते काम कॅन्सल झालं होतं. आता फक्त आपल्याला त्या साईडला एक पाईपलाईन थोडीशी ती काल परत एकदा लिकेज झाली होती. पाईपलाईनचं लिकेज आपल्याला व्यवस्थित त्यांना काढून द्यायचं आणि ही माती लेवल करून आपल्याला आजचं काम एंड करायचं आहे. तर थोड्या वेळानंतर आपल्यासोबत येणार आहेत श्रेयस गोरे ब्लॉग्स. श्रेयस दादा गेलेला आहे कात्रजला. त्याचं काहीतरी फोटोशूटचं म्हणजे आज ऑर्डर होती त्याला, तो फोटोशूट करायला गेलेला आहे. तर तो पण येणार आहे आज साईडवरती. आला तर ठीक. आणि त्याच्यासोबत अजून एक आपला फोटोग्राफर मित्र आहे शुभम म्हणून. शुभम पण येणार आहे साईडवरती, कारण आज प्लॅनिंग आहे ड्रोननी शूट करायचा. कारण हे सगळं काम चालू आहे. बऱ्यापैकी एरिया चांगला आहे आणि आपल्याला ड्रोननी शूट करण्यासारखा चान्सेस आहे इथं. तो ज्यावेळी आपल्याला दुपारी फ्री टाईम भेटेल त्यावेळी आपल्याला ड्रोननी शूट करायचा प्लॅन आहे. आज तेजस पण आला नाही. काल रात्री तेजसला टाईम झाला होता घरी जायला. त्याच्यानंतर मला तर 1 वाजले होते रात्री, पण तेजस लवकर गेला होता. तसं म्हणजे 11-11:30च्या आसपास तेजस घरी गेला होता. त्याच्यानंतर सकाळी त्याचा कॉलच लागला नाही. मी बराच वेळ ट्राय केला त्याला त्याचा कॉल लागला नाही म्हणून तेजस काय आज आला नाही. आणि त्याच्यानंतर साईडवरती आलो, मला ग्रीस मारायचं होतं, थोडंसं ग्रीसिंग वगैरे केलं, कारण 2 दिवस झाले मशीनला ग्रीस नव्हतं. ग्रीसचं बकेट संपलं होतं, मला अक्षरशः आणायला सुद्धा टाईम नव्हता. कसं आज टाईम काढून ग्रीसचं बकेट वगैरे आणलं, पंपामध्ये फिल केलं आणि आता ग्रीस वगैरे मारून आपलं काम चालू झालेलं आहे. तर मित्रांनो आत्ता वाजले दुपारचे जवळजवळ
2:15 वाजून गेलेत आणि मला जेवण करायचं होतं, पण मी सकाळी साईडवरती आल्या नाश्ता केला होता, त्यामुळे मला काही भूक लागली नाही, त्यामुळे आपण काही जेवायला थांबलो नाही. तर आपल्याला हे सगळं इथं हे काल कटिंग करायचं राहिलं होतं, हे पाईपलाईनचं थोडंसं अलीकडं हे कटिंग करून आपल्याला इथून इकडचा प्लॉट सगळा डेव्हलप करायचा आहे. कारण बऱ्यापैकी आता ही माती पण ही 1 मिनिट इकडून दिसेल, ही माती पण आपल्याला लेवल करायची होती, ती लेवल करून दिली. आता फक्त हा समोरचा जो मुरुम आहे, मुरुम राहिलेला आहे. गरमी आज प्रमाणाच्या बाहेर आहे जास्त, एकदम एवढं गरम होतं. त्या साईडवरती मी एकटाच आहे, बोर होते मला, खूप बोर होतं. तेजस असला की थोडेसे मज्जा वगैरे येते, थोडंसं टाइमपास होतो आमचा, काम करता करता गप्पा वगैरे होतात, त्याच्यामुळे काय वाटत नाही. आता मात्र मी सकाळपासून एकटा आहे. मध्ये शुभम आला होता 12-12:30 वाजता शुभम आला होता, त्यावेळेस आपण ग्रीसिंगचं काम चालू होतं, त्यावेळेस शुभम आला होता. त्याने आपल्याला एक माउंट पण गिफ्ट केलेला आहे, हावाला माउंट दिसेल तुम्हाला. हा आपल्या गोप्रोचा माउंट आहे, पण सध्या आपण त्याला बंद ठेवलेलं आहे कारण गोप्रोची चार्जिंग संपलेली आहे. गोप्रो लावलेला आहे चार्जिंगसाठी. फक्त एवढं हा पोर्शन आपला लेवल करायचा बाकी आहे. इथं तर बऱ्यापैकी झालंय, हे कव्हर झालंय. आता एक 4-5 वाजेपर्यंत सगळं फायनल होईल. थोडीशी माती राहील, पण फिनिशिंगसाठी ते काहीतरी एक्स्ट्रा म्हणजे ट्रॅक्टर वगैरे यूज करतील, कारण आपल्याला बरीचशी कामं पुढे पडलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला टाइम घालून जास्त चालणार नाही. थोडासा मुरुम बाकी आहे, तो मुरुम हवारी करून घेतो. आणि मला वाटतं आता तरी भूक नसली तरी थोडंसं जेवण केलं पाहिजे, कारण ऋतुजाने खूप जास्त मेहनतीने डबा दिलेला आहे सकाळी. कारण तिला रोज सकाळी लवकर उठायला लागतं, रोज सकाळी 6ला उठायचं. माझा डब्बा, तिचा डब्बा, तिच्यानंतर कॉलेज वगैरे तिची पण धावपळ होती. तिने एवढ्या मेहनतीने डबा दिला म्हटल्यावर आपलं जेवढं काम आहे, गरमीवर काहीतरी उपाय केला पाहिजे. त्या मायला साला AC-BC भेटला पाहिजे कंपनीकडून, मजे मजे. श्रेयदा येणार होता दुपारी, आता 1 वाजता येतो बोलला, अजून तर काय आला नाही श्रेयदा. कधी येतोय काय माहिती. हा फक्त ह्या कोपऱ्यातला थोडा मुरुम राहिला माझा, तो मुरुम मी टाकून घेतो, तोपर्यंत श्रेयदा पण येईल आणि माझं पण हे लेवलचं काम पण फायनल होऊन जाईल. त्याच्यानंतर आपल्याला हे माती वगैरे लेवल काढायची, त्याच्यामध्ये छोटंसे ड्रोनचे शॉट्स वगैरे आपल्याला ऍड करायचे, असं प्लॅनिंग आहे. पण आता श्रेयसदा आल्यानंतर येतो बोललाय, आला की मग आपण त्याला आलं की आपल्या कॅमेऱ्यात कैद करू आपण त्याला. ठीक आहे, मला हे लेवल करायचंय आणि लोडरवरती मशीन चालू आहे, त्यामुळे मला कॅमेरा हँडल करणं थोडंसं अवघड जातंय. ते जे जमिनीत काढलेले होते ना, ते दगड काढलेत आपण सगळे. ते आता फक्त हा एक छोटा, ते बारीक जे बारीक राहिलेत ना मातीमध्ये गुंतलेले, ते दगड आहेत सगळे ते. तर आत्ता वाजले दुपारचे 3. आत्ता गेलो होतो जेवायला मस्तपैकी, डबा आणलेला होता, डबा वगैरे खाल्ला. आता फक्त आपल्याला हे ती जी पाईपलाईन आहे, ती पाईपलाईन आपल्याला व्यवस्थित क्लिअर करून द्यायची आहे. त्याच्यानंतर ही माती पण आपल्याला ह्या साईडला लेवल करायची. काय गाणं बाजार आहे बंद कर. आता ही पाईपलाईन आम्हाला नक्कीच काढायची होती, ही पाईपलाईन अजून खाली घालायची. तर त्यांना आता ही सगळी मोकळी करून दिली. आता ते थोड्या वेळात तिथं कट मारून त्या साईडला पण कट मारणार. अजून एक लाईन आहे त्या इथं, ह्या इथं एक अजून एक लाईन आहे, ती लाईन पण आपल्याला काढून घ्यायची आणि त्याच्यानंतर अजून डीप घालायची, म्हणजे जवळ 3-4 फूट ह्या जमीन लेवलपेक्षा ही पाईपलाईन खाली पाहिजे आपल्याला. तर डंपर पण आलेले आहे आपले दोन्ही डंपर, कारण आपल्याला ह्या झाडापासून हे इथपर्यंत कटिंग वगैरे करायचं आहे. आणि ते कटिंग केलेलं मटेरियल सगळं डंपरमध्ये भरून त्या साईडला प्लॉटच्या बाहेर टाकून द्यायचं, कारण हे ऑलरेडी एक्स्ट्रा झालेलं मटेरियल आहे. हे जे पाईपलाईनचं आहे हे सुद्धा आपल्याला बाहेर टाकायचं आहे. तर आधी हे पाईपलाईनचं करून घेऊ, त्याच्यानंतर आपल्याला हे एक्सप्रेशन चालू करायचं आहे. घबरे काढू नको, बंद कर. क्या आपके घर पे चिंटू है? मेरे घर में चिंटू नहीं है. हमको एक मौका देंगे, चिंटू हो जाएंगे. आवरा आवरा, कंटाळा आला मला तर बसून बसून. जवळजवळ 1 तास झाला यांना पाईपलाईन वगैरे उकरून दिली. आता त्यांना कटिंगसाठी ब्लेड वगैरे नव्हतं, त्यांचं आत्ताशी ब्लेड वगैरे आले आणि त्यांचं कटिंग चालू आहे. त्यांचं कटिंग झाल्यानंतर आपल्याला परत ते राहिलेली पाईपलाईन खाली डीप घालून द्यायची. त्याच्यानंतर ही माती अजून दिवस सकाळपासून हवारी करायची पडली आहे माझी, ती लेवल करायची. आज काही करून फायनल करायचं आणि उद्या आपल्याला जायचं मरकळच्या साईडवरती.
तोपर्यंत आता यांचं हे कटिंगचं पण काम होऊन जाईल, म्हणजे पाईपलाईन पण कट करून होईल. त्याच्यानंतर परत एकदा उकरायची, असं सगळा रुटीन आहे. परत 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 तेच काम करून मी आता कंटाळलेलो आहे पूर्णपणे. मला आवाज पण बसलाय कारण ऊन भरपूर होतं, त्रास होते. हा कार्यकर्ता किती वेळ झाला पाईपलाईन कापतो, कापाय ना लवकर. मला बघण्यापेक्षा पाईपलाईन पटकन कापली तर काम फायनल होऊन जाईल आपलं. तर ठीक आहे, एवढं पाईपलाईनचं आता थोडंसं काम राहिलं आमचं, तेवढं झाल्यानंतर भेटू आपण. मगाशी त्यांनी एक पाईपलाईन ही काढून घेतली होती. ही पाईपलाईन आपल्याला फक्त मोकळी करायची राहिली होती, ती पाईपलाईन पण त्यांना मोकळी करून दिली. आता ज्या कामासाठी आपण सकाळपासून एवढा आटापिटा करत होतो ते काम आपलं अजून तसंच बाकी आहे. हे आपल्याला खरं तर इथून एवढा पोर्शन फक्त मातीचा लेअर द्यायचा बाकी होता, ते काही देऊन झालं नाही. आणि त्याच्यात आता परत ह्या पाईपलाईनमध्ये पाणी आलंय, त्याच्यामुळं आज पण आपलं काम फायनल झालेलं नाही. उद्या आपल्याला जायचंय मरकळला, तर बघू उद्या आपल्या दादांना कॉल करू, दादा काय बोलतात त्याच्यावरती डिपेंड आहे सगळं. जर ते बोलले की उद्या जा, हे काम आपण नंतर करू, तर आपण जाऊ. आणि जर नाही बोलले तर मग आपल्याला उद्या पण हेच काम करायचं आहे. तर आज दिवसभर आपण हे सगळं माती वगैरे लेवल केली, हे पाईपलाईन वगैरे केली. तर ब्लॅकपलच्या खाली जे आहे हे माती वगैरे सगळं मुरुम वगैरे सगळं एक्सकव्हेशन केलं. आणि आता उद्या जर आता उद्याचं काय होतंय सगळं आज संध्याकाळचं, म्हणजे आज संध्याकाळी समजेल. पण उद्या जर बहुतेक माझा अंदाज असा आहे की उद्या आपल्याला परत हेच काम करायला लागणार, कारण हे इम्पॉर्टंट आहे. तिकडचं पण काम तेवढंच इम्पॉर्टंट आहे, पण ऑलरेडी तिथं अजून एक JCB चालू आहे बहुतेक. ते तिकडचं काम म्हणजे ते जे साईट आहे ते तिकडचं काम हँडल करतात आहे. पण आपल्याला उद्या हे काही करून फायनल करायला लागणार आहे. आता थोडंसं काम बाकी आहे, पण या पाण्यामुळे आपल्याला अडचण आली होती. आणि आज पण झालंच असतं, जवळजवळ फायनलच झालं असतं, पण ते काय झालं नाही. आता ते शेतकरी पण नाही आहे तिथं, थोड्या वेळात येतील, ते कट वगैरे करतील. तर आजचा ब्लॉग इथंच संपू आपण. भेटू उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.